मैत्रिणींनो, पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आणि आपली संस्कृती म्हणजेच पुरणपोळी. तर चला आज आपण बनवायची आहे पुरणपोळी. त्यासाठी मी इथं 1 ग्लासभर डाळ काढून घेतलेली आहे. ग्लासभर म्हणजे साधारण पाव किलो. आता आपण ही डाळ कुकरमध्ये शिजायला घालायसाठी 1 तांब्या पाणी घेतलं. यात आपण एक अर्धा चमचा हळद आणि थोडं तेल घालायचं आहे. याने डाळ मऊसूत छान शिजते आणि रंगही खूप छान येतो. आपण ही डाळ आता शिजायला ठेवूया. डाळ शिजेपर्यंत आपण इथं कणिक मळून घ्यायची आहे. मी पीठ गव्हाचं चाळून घेतले. त्यात 1 चमचा पोळ्यासाठी कणिक मळत असताना एकदम मऊ मळायची नाही, मळताना थोडीशी घट्ट मळायची, जेणेकरून आपण ती चांगली मरदून एकदम मऊ करायची. मग पोळ्या अजिबात फुटत नाहीत. तुम्ही बघू शकताय ही माझी कणिक आता तशी अजूनही मऊ किंवा पातळ जास्त झालेली नाही. मी अशी तर मळून घेतली. आता आपण ही कणिक अगदी मऊसूत होण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरायची. ही सुती कापडात ही कणिक बांधायची आणि पाण्यात ठेवून द्यायची. ही कणिक अशी पाण्यात ठेवल्यानं ती एकदम हवं तितकं पाणी सोकून घेते आणि छान मऊ होते. चला, कणिक भिजते, पुरण शिजते, तोपर्यंत आपण ही आमटीची तयारी करून घेऊया. पोळी म्हणजे कटाची आमटी आणि खरी टेस्ट असते ते कटाच्या आमटीलाच. आपली डाळ आता शिजलेली आहे. आपण ही आता थोडी हातानं दाबून बघूया. डाळ अगदी मऊसूत शिजले. आपण आमटीसाठी लागणारं वाटण आहे ते तयार करून घेऊया. खोबऱ्यात थोडं जिरं टाकायचं, थोड्या 2 कुड्या लसणाच्या टाकायच्या, 2 कढीपत्त्याची पानं टाकायची. त्यामुळं आमटीला वास खूप छान येतो. आणि जी कोथिंबिरीची देठं आहेत ती टाकायची आणि पुढची शेंड्याची कोथिंबीर आहे ती आपण वरून टाकायला वापरायची. इथं आपण आता 2 चमचे तेल घेऊया अंदाजे. तेल चांगलं कडक झालं की आपण त्यात घालणार आहोत जिरं. जिरं चांगलं तडतडलं की आपण त्यात घालूया लसूण. कटाच्या आमटीला लसूण थोडा जास्त वापरायचा. आता घालूया कढीपत्ता. गॅस थोडा कमी करायचा. आता आपण यात घालूया वाटण. वाटण घातलं की सगळं चांगलं एकजीव करून भाजून घ्यायचं. आता हे वाटण भाजत आले. आपण यात आता घालूया तिखट. आमच्या घरी वर्षातून साठवणीचा जो मसाला आम्ही बनवतो तो मसाला मी घातला आहे. आणि बाइंडिंगसाठी आपण यात बेसनचं पीठ घालायचं आहे 2 चमचे. काही बायका पुरण वगैरे घालतात, पण खरं सांगू तुम्ही एकदा पीठ घालून बघा, आमटी खूप अप्रतिम होते. आता हे सगळं भाजलं की थोडं पाणी टाकायचं, जेणेकरून आपण टाकलेला मसाला ओला झाला पाहिजे. का तर त्या थोड्याशा पाण्यात तेल सुटेपर्यंत तो सगळा मसाला अगदी छान भाजून घ्यायचा. मसाला चांगला शिजला, अगदी मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवायचा. आपण त्यात टाकलेलं पीठ, खोबरं, मसाला अगदी छान भाजून शिजून त्याचा एकदम छान सुगंध उतरतो त्यात. हे बघू शकता तुम्ही. आता हे साईडनं आपल्या मसाल्याला कसं छान तेल सुटायला लागले. आता आपण ह्याच्यात हे निघालेलं पाणी टाकायचं डाळीचं. आम्ही याला आमच्या भागात त्याला येळवणी म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का.
आपण यात चवीपुरतं मीठ घालूया. आता यात थोडीशी कोथिंबीर घालायची. आपण मगाशी मसाला चांगला शिजवून घेतलाय, त्यामुळं आता इथं आमटीला उकळी येण्याची काही गरज नाही. आमटीला मोहर आला की आमटी उचलून बाजूला ठेवायची. तुम्ही बघू शकता आता आमटीला चांगला दणदणून मोहर आलाय. आता ती उचलून आपण बाजूला ठेवूया. आता या कढईत थोडं तेल घेतले मी, याच्यात कुरडई भाजून घेऊया आपण. ह्या कुरडया ह्याच्या रव्याच्या आहेत आणि त्याची बनवण्याची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते किंवा डोक्यावर आयकॉन. त्याच कढईतलं तेल काढून त्याच कढईत आपण डाळ शिजवून घेणार आहे. डाळ शिजवताना गुळ विरघळला की असं भांड्यानं अगदी फिरवून घ्यायचं. का तर जेव्हा आपण डाळ वाटतो तेव्हा अगदी इझिली पटकन अगदी 5 मिनिटात काम होतं. त्यामुळे हे असं एकजीव करून छान, आता बघितलं का तुम्ही, डाळ अगदी बारीक झाली. हे असं बघायचं, हे असं उभं राहिलं की समजायचं पूर्ण अगदी योग्य शिजलंय. जास्त हे कोरडं होऊ द्यायचं नाही. आता आपण हे भिजवलेली कणिक काढतोय आणि तुम्ही बघू शकताय कणिक किती मऊ झाली आहे बघा. खूप छान झाली आहे कणिक. थोडं मी आता हिला रगडून मळून यात थोडं तेल लावून आता एकजीव करून घेणार आहे. तर आपण चला आता इथं मैत्रिणींनो, माझ्या अनुभवाप्रमाणे आपण पळपुटाला जे मैत्रिणींनो तुम्हाला सांगते, काही लोक म्हणतात कॉटनचं कापड पळपुटाला बांधलं की पोळी छान होते. पण मला खरं वाटतं आपल्याकडे जे साधी ब्लाऊज पीस असतात ना, जे आपण पाहुण्यांना लावू शकत नाही किंवा वापरू शकत नाही, असे ब्लाऊज पीस असतात ना टेरिकॉटसारखे, ते बांधून बघा तुम्ही. पोळी अजिबात चिकटत नाही. खूप छान. आणि पोळी अशी सगळीकडून दाबून घ्यायचं गोळा, म्हणजे पूर्ण अगदी आत सेट होतं आणि पोळी काटात चिरत नाही. अशी हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकताय कणिक अगदी मऊ झाल्यामुळं पोळी इतकी छान लाटली जाते, अगदी छान. पोळी लाटत आली की गॅस अगदी फुल्ल करायचा. का तर त्यामुळं पोळी छान भाजते. आता आपण तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. आता ही पोळी आपण त्याच्यावर टाकून घेऊया. आता आपण अशाच पद्धतीनं दुसरा गोळा करून घेऊया. ही पोळी जरासं वर बबल आलं की परतून घ्यायची आहे. आता आपण याला तेल लावून घेऊया. आणि खरंच कणिक इतकी मऊ झाली होती ना आपली, पोळी अगदी मऊ झाली आहे, म्हणजे अगदी हात लावला तरी असं विरघळल का काय, इतकी मऊ झाली आहे पोळी. तुम्ही बघू शकताय खूप छान आणि सुरेख झाली पोळी. अशा पद्धतीनं आपण सगळ्या पोळ्या आता आपण लाटून घेऊया. याचा गोळा भरायचा छान. प्रत्येक गोळा लाटण्याच्या अगोदर असा पूर्ण दाबून घ्यायचा. त्यामुळं अगदी तुम्ही पहिल्यांदा पोळी करत असाल तरी सुद्धा पोळी फुटणार नाही. अशी हलक्या हातानं लाटून घ्यायची. गोळा दाबला की काटातून पुरण बाहेर येत नाही. आणि बघा तुम्ही किती काटापर्यंत अगदी छान पुरण पसरलंय. आणि मी किती हलक्या हाताने पुरण पोळी करते बघा, तरी अगदी पोळपाट भरून अगदी छान पोळी झाली.
हे थोडे फोड वर आल्यासारखे झाले की पोळी परतायची, त्याला अगदी छानपैकी तेल लावून घ्यायचं. तुम्हाला दिसत असेल पोळी अशी टम्म फुगली आहे आणि खूप नाजूक झाली पोळी. चला आपण अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत इथं. तर चला आता मस्तपैकी आपण जेवण करून घेऊया. तर तुम्हाला ही कटाची आमटी कशी वाटते?